जयप्रकाशराव डोळ्यात अश्रू घेऊन आपल्या खोलीत बसले होते आणि सतत भिंतीवर लावलेल्या आपल्या पत्नीच्या फोटोकडे बघत होते। त्यांना आपल्या पत्नीबरोबर घालवलेले सुखद क्षण आठवत होते। त्यांच्या डोळ्यातून अखंड अश्रुधारा वाहत होती। पत्नी गेल्यानंतर त्यांना आपलं आयुष्य मोठ्या ओझ्यासारखं वाटत होतं। आज सकाळपासून जयप्रकाशरावांची तब्येत खराब होती। त्यांना अचानक पोटात वेदना सुरू झाल्या आणि उलट्याही होऊ लागल्या। बहुतेक कालचं शिळं अन्न खाल्ल्यामुळे त्यांना ॲसिडिटी झाली असावी। आज त्यांचा मुलगा विशालही ऑफिसला लवकर निघून गेला होता। जयप्रकाशरावांनी आपल्या सुनेला सांगितलं, सुनबाई, विशालला फोन करून जरा घरी बोलाव, माझी तब्येत खूपच खराब वाटते आहे, अंगात जणू काही शक्तीच राहिलेली नाही। जयप्रकाशरावांचं एवढं बोलणं होतं ना होतं तितक्यात सुनीता जणू त्यांच्यावर रागाने ओरडायलाच तयार होती। बाबा, तुम्हाला दुसरं काही कामच नाही का? फक्त माझ्या नवऱ्याचे खर्च वाढवायचे। तो ऑफिसला गेला आहे, तुमच्यासाठी ऑफिस सोडून येणार नाही तो। किती वेळा सांगितलं आहे, जेवढं पचतं तेवढंच खा। खाण्यात तुम्ही कशाचंही बंधन पाळत नाही, सगळा दिवस तोंड चालू असतं तुमचं। म्हातारपणात जिभेवर ताबा ठेवला नाही तर उलट्याच होतील ना। सुनेच्या टोचून बोलण्याने जयप्रकाशराव गप्प होऊन परत आपल्या खोलीत बसले। बसल्या बसल्या त्यांना आठवलं की जेव्हा त्यांचं पोट बिघडायचं किंवा कधी उलटी व्हायची तेव्हा त्यांची पत्नी कमला त्यांना पाण्यात लिंबू आणि काळं मीठ घालून सरबत करून द्यायची, ज्याने त्यांना खूप आराम मिळायचा। ते सरबत बनवण्यासाठी जयप्रकाशरावांनी आपल्या नात प्रिया हिला हाक मारली आणि तिला लिंबू पाणी बनवून देण्यास सांगितलं। प्रिया स्वतःच आजोबांसाठी लिंबू पाणी बनवून घेऊन आली आणि त्यांना दिलं। लिंबू पाणी पिऊन जयप्रकाशराव ग्लास ठेवत होते, तेवढ्यात कमजोरीमुळे हात कापू लागले आणि ग्लास खाली पडून तुटला। ग्लास फुटण्याचा आवाज ऐकताच सुनीता धावतच स्वयंपाकघरात आली। आता तर जयप्रकाशरावांची खेर नव्हतीच। सुनीताने तिच्या सासऱ्यांवर तिखट शब्दांची सरबत्ती सुरू केली। माहिती का, किती महागडा ग्लास होता तो, तुम्ही कमवत नाही, तुम्हाला कशाचंही भान नाही, अशा वाक्यांनी तिने त्यांना बोल लावलं। तिच्या प्रत्येक शब्दाने जयप्रकाशरावांच्या मनाला जणू भोसकून टाकलं। आता दुपारचे 3 वाजत आले होते आणि उलट्यांमुळे जयप्रकाशरावांचं पोट पूर्ण रिकामं झालं होतं। त्यांना खूप जोरात भूक लागली होती, पण सुनांना काही सांगण्याची त्यांची हिंमत होत नव्हती। शेवटी ते स्वतःच उठले आणि स्वयंपाकघरात जाऊन स्वतःसाठी जेवण काढू लागले। जेवण घेऊन खोलीकडे जात होते, तेवढ्यात सुनीताने त्यांना अडवलं आणि म्हणाली, हे काय बाबा, आत्ताच तर तुम्हाला उलट्या होत होत्या आणि एवढ्या लवकर तुम्हाला भूकही लागली? तुम्हाला दिसत नाही का तुमच्या उलट्यांमुळे किती घाण झाली आहे? आधी ती साफ करा। असं म्हणत सुनीताने त्यांच्या हातातून जेवणाची ताटली खेचून घेतली। भूक आणि तहानेने व्याकुळ झालेल्या जयप्रकाशराव फक्त सुनेकडे पाहत राहिले। सकाळपासून संध्याकाळ झाली, पण जयप्रकाशरावांच्या तोंडात अन्नाचा घासही गेला नाही। संध्याकाळी जयप्रकाशरावांचा मुलगा विशाल घरी आला आणि म्हणाला, बाबा, काय झालं? तुमची तब्येत ठीक नाही वाटत आहे। जयप्रकाशरावांनी त्याला आपल्या तब्येतीचं सांगितलं तर विशाल म्हणाला, मग तुम्ही मला सांगायला हवं होतं, मी तुम्हाला डॉक्टरकडे घेऊन गेलो असतो। बेटा, ती सुनबाई म्हणत होती की जयप्रकाशराव काही सांगणार होते, तेवढ्यात सुनीता त्यांच्याकडे रागाने बघू लागली। जयप्रकाशराव गप्प झाले। बाबा, तुम्ही काहीतरी बोलत होतात, सांगा ना, तुम्हाला काय सांगायचं होतं? विशालने त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला। तेव्हा जयप्रकाशराव म्हणाले, बेटा, मी असं म्हणत होतो की माझी औषध संपली आहेत, उद्या संध्याकाळी ऑफिसवरून परत येताना आणशील का? अरे बाबा, तुमचं औषध तर मी 2 दिवसापूर्वीच आणलं होतं, ते मी सुनीताला दिलं होतं। सुनीता, तू बाबांना औषध का दिलं नाहीस? विशालने पत्नीला आवाज देत विचारलं। सुनीता धावतच आली आणि म्हणाली, हो, मी कामात विसरून गेले होते, आता लगेच आणते। बाबांनी मला विचारलं असतं तर मी दिलं असतं। दुसऱ्या दिवशी सकाळी विशाल उठला तेव्हा त्याने पाहिलं की त्याचे वडील स्वयंपाकघरात भांडी धुवत होते। विशाल म्हणाला, बाबा, हे काय करताय तुम्ही? जयप्रकाशराव म्हणाले, अरे, मन रमेल म्हणून थोडं काम करत होतो, मी माझ्या आनंदाने हे करतोय। हे ऐकून विशाल गप्प झाला। विशाल तयार होऊन ऑफिसला निघून गेला तेव्हा सुनीता जयप्रकाशरावांना म्हणाली,
अच्छा, तर औषध मिळाली नाहीत म्हणून तुम्ही माझी त्यांच्याकडे तक्रार करत होतात आणि आज त्यांच्या समोरच भांडी घासायला लागलात. थोडा वेळ थांबू शकला नाहीत का? दाखवणं गरजेचं होतं का की मी तुम्हाला घराचं काम करवते? बरं, मग आज तुमचं जेवणही बंद. हे ऐकून जयप्रकाशराव सुनेच्या समोर हात जोडत गयावया करत म्हणाले, सुनबाई, 2 दिवस झाले अन्नाचा घास तोंडात गेलेला नाही. भुकेने जीव जात आहे. जेवायला 2 घास तरी दे. असं म्हणताना त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. सुनीताने थोडी दया दाखवत जयप्रकाशरावांना रात्रीच्या शिड्या पोळ्या दिल्या आणि सोबत चहा ठेवत म्हणाली, हे घ्या, आज तुम्हाला पोळी आणि चहा देते. पण पुढच्या वेळी कुणाकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला तर अंजाम आठवा. असं म्हणत सुनीता तयार होऊन किटी पार्टीला निघून गेली. जयप्रकाशराव आपल्या पत्नीच्या फोटोकडे पाहत म्हणाले, बघतेस का भाग्यवान, असं अन्न तर कोणत्याही भिकाऱ्यालाही कोणी देत नसेल. जयप्रकाशरावांच्या पत्नीला स्वर्गवासी होऊन 6 महिने झाले होते आणि या 6 महिन्यात त्यांनी प्रत्येक श्वास कसा घेतला हे फक्त त्यांनाच माहीत होतं. असो, 2 दिवसापासून भुकेले असल्याने त्यांनी शिळ्या पोळ्यालाही आवडीने खाल्ल्या. पुढच्या दिवशी सकाळी जयप्रकाशराव आपल्या मुलाला म्हणाले, अरे बेटा, पहा ना, माझा चष्मा तुटला आहे. संध्याकाळी ऑफिसवरून परत येताना दुरुस्त करून आण. विशाल चष्मा पाहून म्हणाला, अहो बाबा, तुमचा चष्मा तर खूपच खराब झाला आहे. ठीक आहे सुनीता, आज बाबांना नेऊन त्यांची डोळ्यांची तपासणी करून घे आणि त्यांच्यासाठी नवीन चष्मा बनवून घे. विशालच्या समोर सुनीताने आज्ञाधारक पत्नीप्रमाणे होकार देत मान हलवली. पण विशाल बाहेर पडताच ती ज्वालामुखीप्रमाणे भडकली. बाबा, तुम्हाला काही चैन पडत नाही का? रोज नवीन नवीन खर्चे घेऊन बसता. अगं सुनबाई, मला डोळ्यांनी काही दिसत नव्हतं म्हणून मी विशालला सांगितलं. तसंही तू जाणून आहेस की मी काही उगाच खर्च करत नाही. जयप्रकाशराव घाबरत घाबरत म्हणाले, अच्छा, बोलताय कसं? जणू सारा दिवस ऑफिसमध्ये बसून काम करता आणि त्यासाठी तुम्हाला चष्म्याची गरज आहे. सारा दिवस तुम्ही घरी पडून फक्त भाकऱ्या तोडताय, सुनीता कडवटपणे म्हणाली. मग जयप्रकाशरावांच्या सुनबाईने संतापून म्हटले, एक गोष्ट लक्षात ठेवा, जर 2 वेळच्या जेवणासाठी जागा हवी असेल तर गप्प राहून आपल्या खोलीत पडून राहा. मी तर हैराण झाले आहे. रोज असं चाललं तर बघा, एका दिवशी तुम्हाला वृद्धाश्रमात पाठवून देईन. मग मला काही सांगू नका. जयप्रकाशरावांची नात प्रिया दररोज आईच्या तोंडून हे शब्द ऐकत होती. ती आईजवळ आली आणि विचारलं, आई, तू आजोबांशी असं का बोलतेस? पप्पांच्या समोर तर तू त्यांना काही बोलत नाहीस. हे ऐकताच सुनीताने प्रियाच्या गालावर जोरदार चापट मारली आणि म्हणाली, तुला हे सगळं कोणी शिकवलं? खबरदार, आजपासून तुझ्या आजोबाजवळ गेलीस तर. सुनबाईच्या या शब्दांनी जयप्रकाशरावांचे काळीज जणू तुटून गेले. रोज रोजच्या या अपमानास्पद जीवनाने त्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहिला होता. त्यांना सगळं काही मुलाला सांगायचं होतं, पण फक्त या विचाराने ते गप्प बसायचे की घरात वाद निर्माण नकोत आणि मुलगा सून यांचं कुटुंब तुटायला नको. जयप्रकाशराव विचारांच्या गर्दीत अडकले होते. काय करू, कोणाला सांगू, याचं उत्तर त्यांना सापडत नव्हतं. ते जाणून होते की त्यांनी जर मुलाला सर्व काही सांगितलं तर तो सुनीला या घरात राहू देणार नाही. एका दिवशी विशाल ऑफिसला गेला आणि प्रिया शाळेत गेली. सुनीताही किटी पार्टीसाठी तयार होऊन बाहेर गेली. बऱ्याच विचारांती जयप्रकाशरावांनी निर्णय घेतला आणि ते कोणालाही काहीही न सांगता घर सोडून निघून गेले. जयप्रकाशरावांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते. सुनेने बोललेले एक एक शब्द त्यांच्या कानात घुमत होते. सुनीता परत आली तेव्हा तिने पाहिलं की तिचे सासरे घरात नाहीत. तिने सगळे खोली कोपरे तपासले, पण तिचे सासरे तिला कुठेच दिसले नाहीत. अरे, शेवटी कुठे गेले असतील बाबा? आज घरी आले की त्यांची खेर नाही. खूपच मनमानी करू लागले आहेत. धडा शिकवायलाच हवा, ती स्वतःशीच बोलत होती. पण वेळ जसा पुढे सरकत होता तसा संध्याकाळ होऊ लागली. प्रिया शाळेतून घरी आली आणि विशाल येण्याचाही वेळ जवळ आली. तरीही जयप्रकाशरावांचा काही पत्ता नव्हता. दुसरीकडे सुनीता घाबरून थरथरत होती. विशाल घरी आल्यावर नेहमीप्रमाणे बाबांना भेटायला त्यांच्या खोलीत जाईल
आणि त्यावेळी विशालला काय उत्तर द्यायचं, ते कुठे गेले, का गेले, काय झालं असे प्रश्न विचारले तर मी काय सांगू, हे सगळं सुनीता विचार करत होती. सुनीता घामाघूम होत होती, कारण बाबांची जबाबदारी विशालने तिला दिली होती. विशाल सुनीतावर पूर्ण विश्वास ठेवत होता आणि तीही त्याच्यासमोर सासऱ्याची खूप सेवा करते असा दिखावा करत होती. पण विशालला सुनीताच्या खरीपणाचा पत्ताच नव्हता. आज मात्र हे खोटं हुगडं होणार होतं. काही वेळाने विशाल ऑफिसमधून आला आणि नेहमीप्रमाणे वडिलांच्या खोलीत गेला. तिथे त्याला त्याचे वडील दिसले नाही, म्हणून त्याने सुनीताला विचारलं. सुनीता घाबरलेल्या आवाजात म्हणाली, ते आज बाबा कळत नाही, सकाळपासून कुठेतरी गेले आहेत. विशाल रागाने म्हणाला, काय म्हणतेस, तुझं काय काम होतं, तू घरी नव्हतीस का? सुनीता म्हणाली, नाही, मी किटी पार्टीला गेले होते. विशाल रागाने लाल झाला, तू आणि तुझी किटी पार्टी. तो म्हणाला, जर बाबांना काही झाले तर मी तुला सोडणार नाही. हे म्हणतच विशाल आपल्या वडिलांना शोधण्यासाठी बाहेर पडला. विशालने जयप्रकाश रावांना आजूबाजूच्या परिसरात शोधले. जसंच शेजारच्यांना समजले की जयप्रकाशराव घर सोडून निघाले आहेत, त्यांना चूप राहणं योग्य वाटलं नाही. त्यांनी सुनीताची खरी स्थिती उघड केली की कसं सुनीता जयप्रकाशरावाकडून घराचे काम करून घेत होती आणि त्यांना 2 वेळचं जेवण देखील देत नव्हती. हे ऐकून विशालवर तर जणू एक डोंगरच कोसळला. त्याला ते क्षण आठवले जेव्हा त्याचे वडील त्याला काही सांगू इच्छित होते, पण बोलता बोलता थांबले. कदाचित सुनीताच्या भीतीमुळे बाबा काही बोलू शकले नाहीत. किती अनोळखी आणि किती दुर्लक्ष करणारा होतो मी, ज्याने सुनीतावर डोळे मिटून विश्वास ठेवला आणि बाबांच्या भावना समजून घेतल्या नाहीत, असे विचार करत विशाल आपल्या वडिलांच्या शोधात धावत गेला. अचानक त्याला खूप विचार आला की बाबा गावाकडे जात असावेत आणि कदाचित ते रेल्वे स्टेशनवरच असतील. विशाल धावत धावत रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचला, परंतु तिथे जाऊनही त्याला बाबा कुठेच दिसले नाहीत. थकल्यावर तो प्लॅटफॉर्मवर बसला आणि समोरच पाहिलं की बाबा प्लॅटफॉर्मवरच बसले आहेत. ते अश्रुपुरीत डोळ्यांनी रडत होते. बाबांना रडताना पाहून विशालला आपल्या हृदयात असंख्य छुरी टोचल्यासारख्या वेदना झाल्या. जे बाबा कधी आत्मसन्मानाने वागत होते ते आज माझ्यामुळे या स्थितीत पोहोचले आहेत. विशाल धावत जाऊन आपल्या वडिलांच्या जवळ पोहोचला. वडिलांना पाहून तो त्यांना मिठी मारून रडू लागला. मुलाला रडताना पाहून जयप्रकाशजी देखील स्वतःला सावरू शकले नाही आणि त्यांच्या हृदयातील कडवट शब्द मुलाच्या समोर फेकले. बाबा, मी सर्व काही समजून गेलो आहे की सुनीताने तुमच्याशी कशी वागणूक दिली, तुमच्यावर किती अत्याचार केले, पण तुम्ही आजपर्यंत शांत का होतात हे देखील मी समजून गेलो. जे झालं ते झालं, पण आजपासून असं होऊ देणार नाही. सुनीताने तुम्हाला ज्या जखमा दिल्या आहेत त्या प्रत्येक जखमेचा हिशोब तिला देणं आवश्यक आहे. बाबा, आता तुम्ही माझ्यासोबत घरी चला, अशी विनंती करत विशाल आपल्या वडिलांचा हात धरून घरी जाण्याचा प्रयत्न करत होता. पण जयप्रकाशजी घरी जाण्यासाठी नकार देत होते. नाही बेटा, मी तुझ्या आणि सुनबाईमधील वादाचा कारण होऊ इच्छित नाही. मी फक्त इच्छितो की तुम्ही दोघे सुखी राहा. माझा आशीर्वाद कायम तुमच्या सोबत आहे, पण मी घरी परतणार नाही. विशाल कोणत्याही प्रकारे आपल्या वडिलांना समजावून घरी परत घेऊन आला. घरात पोहोचल्यावर सुनीताला पाहून विशालचा राग तसाच वाढला. विशालने सुनीताला काही प्रश्न विचारले नाहीत, ना तिला बोलण्याची संधी दिली. तो थेट तिच्या चेहऱ्यावर 4 थप्पड घालू लागला. आज हे दृश्य त्यांच्या शेजारी राहणाऱ्यांनी देखील पाहिले, पण कोणतीही व्यक्ती विशालला थांबवायला आली नाही. विशालच्या रागामुळे सुनीताच्या हृदयाची धडधड वाढली. विशालचा चेहरा रागाने लाल झाला होता आणि तिने समजून घेतले की आज विशाल तिला सोडणार नाही. तो म्हणाला, निर्लज्ज बाई, मी तुझ्यावर विश्वास ठेवला होता. माझ्या वडिलांना तुझ्याकडे सोपवले होते आणि तू माझ्या विश्वासाचा गैरफायदा घेतलास. मी असं समजलो की माझे वडील घरात खुश आहेत, पण नाही, तू तर त्यांचं जीवन अधिक कठीण केलं आणि समोरून त्यांची काळजी घेण्याचं नाटक करत होतीस. जितके दुःख तू माझ्या वडिलांना दिले आहे त्याचा हिशोब मी व्याजासकट तुझ्याकडून घेतल्याशिवाय राहणार नाही. तू आत्ताच माझ्या घरातून बाहेर निघ. विशालने सुनीताच्या माहेरी फोन केला आणि तिच्या आईला सांगितलं की आजपासून मी तुमच्या मुलीला सर्व नात्यांपासून तडाफडकी तोडतो.
येथे येऊन तुमच्या मुलीला घेऊन जा. मला तिची काही आवश्यकता नाही. आणि हो, माझी मुलगी प्रिया माझ्यासोबत राहील. घटस्फोटाची नोटीस मी तुमच्या घरी पाठवतो. विशालने जे काही केलं ते पाहून सुनीता हादरली आणि तिला आता काय करावं काही कळेना. तेव्हा जयप्रकाश राव म्हणाले, बेटा, तुझा राग शांत कर आणि माझं बोलणं लक्षपूर्वक ऐक. तू माझ्या कारणामुळे तुझ्या पत्नीशी नातं तोडू नकोस. आता तुम्ही फक्त पती पत्नी नाही तर पालक देखील आहात. विचार करा, तुमच्या मुलीवर याचा काय परिणाम होईल. मला काही फरक पडत नाही. मी कुठेही राहू शकतो. नाही बाबा, हे घर माझ्या आधी तुमचं आहे. या घरावर फक्त तुमचा हक्क आहे आणि हे घर तुमच्याकडून कोणीही हिसकावू शकत नाही. जर कोणी घर सोडून जाणार असेल तर ती सुनीता असणार. मला माझ्या वडिलांची आवश्यकता आहे, तिची नाही. त्यामुळे ती घर सोडून जाऊ शकते. हे सांगून विशाल सुनीताकडे कपडे आणि सामान बॅगमध्ये भरू लागला. सुनीता जोरजोराने रडत सासऱ्याच्या पायामध्ये पडली आणि माफी मागू लागली. बाबा, मला खूप लाज वाटते. मी तुमच्याशी खूप वाईट वागले. मी हा देखील विचार केला नाही की आई गेल्यावर तुम्ही किती एकटे पडले असणार. आज मला माझ्या कृत्याबद्दल खूप लाज वाटते. आज सुनीता आपल्या केलेल्या कर्मांची माफी सासऱ्यांकडून मागत होती, ज्यांच्याशी ती कधी नोकरासारखं वागली होती. जेव्हा जयप्रकाशराव सुनेला म्हणाले की सुनबाई, विशाल माझा एकटा मुलगा आहे आणि मी त्याच्या आयुष्यात कधीच दुःख पाहू इच्छित नाही. जे झालं ते झालं, पण मी माझ्या मुलाचं घर तुटताना पाहू इच्छित नाही. म्हणूनच मी तुला माफी दिली आहे. पहा निर्लज्ज, माझ्या बाबांचं हृदय किती मोठं आहे. तूने त्यांच्यावर किती अत्याचार केले तरीही त्यांनी तुला माफ केलं. त्या दिवशीपासून सुनीताच्या वागणुकीत जमीन आसमानचा बदल झाला. पुढील दिवशी सुनीता तिच्या सासऱ्यांच्या खोलीत आली आणि म्हणाली, बाबा, तुमचा चहा. चहा ठेवून सुनीताने सासऱ्यांचा आशीर्वाद घेतला. आज जयप्रकाशराव आपल्या पत्नीच्या फोटोसमोर शांतपणे बसले होते आणि चांगली सेवा घेत होते. आज त्यांच्या सर्व चिंता दूर झाल्या होत्या. त्यांची पत्नी गेल्यापासून आज पहिल्यांदाच असं झालं होतं की ते शांतपणे श्वास घेत होते आणि ते असं प्रार्थना करत होते की देव प्रत्येक आईवडिलांना विशालसारखाच मुलगा देव.